पोषण आणि खरं तर तालुका नव्हे तर जिल्ह्याभरामध्ये अनेक कुटुंब उभं करण्याचं आणि अनेक उद्योग व्यवसाय उभं करण्याचं काम खऱ्या अर्थाने आपल्याला अभिमान वाटेल असं आपल्या तालुक्याचं नेतृत्व कैलासवासी गुलाबराव शेळके, त्याचबरोबर उदयराव शेळके. खरं तर आता त्यांच्याबद्दल अनेक मान्यवरांनी उदयराव यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. खरं तर उदयरावांची शेवटची निवडणूक जिल्हा बँकेची प्रचंड मताने निवडून आले. वजन मला वाटतं त्यांचं 105-110 किलो असेल आणि माझं 60-70 किलो असेल, तरी मी त्यांना उचलून घेतलं होतं. आणि म्हणजे त्यांच्या आयुष्यातली ती शेवटची निवडणूक. खरं तर साहेबांचं सुद्धा पारनेरला ज्यावेळेस साहेब हयात असताना त्यांचा वाढदिवस करण्यात आला होता मंगल कार्यालयामध्ये, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी रोजगार हमीच्या कामावर सुद्धा रोजानी कामाला गेलो होतो. अशा खडतर परिस्थितीतून ज्यांनी मुंबईमध्ये अनेक व्यावसायिक आपल्या तालुक्यातले घडवले, ज्यांना आर्थिक सोर्स उभा करून दिला, ट्रान्सपोर्ट व्यवसाय असो अनेक व्यवसाय असो, त्यामध्ये ज्या आर्थिक बाबीची गरज असते ते कर्ज स्वरूपाचं लोकांना निश्चित आपल्या महानगर बँकेच्या माध्यमातून त्यांनी खरं तर लोकांना अतिशय आपल्या तालुक्यातील सहकार्य करून त्यांना उभं केलं. आणि खरं हे सगळा वारसा साहेबांचा असेल, उदयरावांचा असेल. एक स्त्री ज्यावेळेस आपल्या कुटुंबावर एवढं दुःख फार कमी कालावधीत त्यांच्या नशिबी आलं, त्यांच्या परिवारावर, आणि हे दोन्ही असे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आपल्या मधून निघून गेले. पण जरी तसं त्यांच्या कुटुंबावर एवढा मोठा आघात झाला तरी गीतांजली ताई मुंबईचं एवढं मोठं बँकेचं कामकाज, परत जिल्हा बँकेमध्ये त्या परत डायरेक्टर झाल्या, परत त्यांचं गावावरती लक्ष, त्यांच्या शाळा, हे सगळं ते अगदी. आणि शिवाय शेळके परिवारावर जे जे लोक प्रेम करतात तालुक्याभरातून जिल्ह्याभरातून, मी काल स्वतः पाहिलं, ते स्वतः फोनवर सगळ्यांना निमंत्रण दिलं आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून त्यांनी येण्याचा निमंत्रण सर्व मान्यवरांना दिलं. त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण त्यांचे स्नेही, त्यांच्या परिवाराचे सर्व जवळचे मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. खरं तर त्यांच्या वतीने मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि आपलं जरी त्यांना या संघर्षातून पुढे जायचं असेल तरी निश्चितपणाने मी असं सांगू शकतो की आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपल्या बहिणीबरोबर आपल्याला त्यांना साथ देणं गरजेचं आहे. ज्या वेळेस तुम्हाला तालुक्यात असो मुंबईत असो, आमचे सुभाषराव कणकर मी साहेबांबरोबर सुद्धा पाहिलेले आहे त्यांना. त्याच्यानंतर उदयरावांबरोबर सावली सारखे असायचे आणि आजही मी ताईंबरोबर आहेत. ज्या वेळेस 2-2, 3-3 पिढ्या माणसं बरोबर राहतात, याचा अर्थ त्यांच्या कुटुंबात किंवा त्यांच्यात चांगले गुण असल्याशिवाय माणसं जवळ राहत नाही. ते कुठल्या स्वार्थापोटी नाही, पण त्यांच्या प्रेमापोटी आज मी पाहतोय साहेबांबरोबर, उदयराव बरोबर आणि ताईंबरोबर सुद्धा आहेत. निश्चितपणाने ही माणसं तुमच्या जवळ राहिली तर निश्चितपणाने तुम्हाला कमीत कमी का तुमच्या परिवाराचे कोण स्नेही होते, कोण चुकलेले,
कोणी विसरलेले आहेत, निश्चितपणाने ते तुम्हाला आठवण करून देण्याचं काम किंवा वेळोवेळी मार्गदर्शन किंवा सहकार्य करण्याची जी भूमिका तुमच्या आजूबाजूला जे असणारे सगळे सहकारी, नुसतं सुभाषराव नाही, अनेकही मंडळी तुम्हाला तुमच्या या सामाजिक जीवनामध्ये निश्चितपणाने मार्गदर्शन किंवा मदत करीत असतील. मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आलेल्या सर्व उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या वतीनं मी खरं तर पुण्यतिथीच्या निमित्त मी या दोन्ही बी, आज खरं साहेबांची पुण्यतिथी, पण दोन्ही मान्यवरांना मी अभिवादन करतो आणि थांबतो.